नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, येत्या 12 डिसेंबरला उत्तर हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्याचे काय म्हणू मी, त्याचा दिग्दर्शक आहे आत्ता माझ्याबरोबर क्षितिज पटवर्धन आणि प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे. आणि मला आज आनंद रेणुकाताई ह्याच्यासाठी झाला आहे की मी क्षितिजला खूप वर्ष बघतो आहे आणि त्याचं अगदी तो ह्या क्षेत्रात आल्यापासून बघतो आहे. त्याचं लिखाण मी वाचलेलं आहे. हळूहळू एक एक स्टेप तो पुढं येत गेला आणि आज तो दिग्दर्शक झाला आहे. तेव्हा तुझा मला खूप आनंद आहे, अभिमान आहे, सर्व काही आहे. कारण एक दिग्दर्शक होण्यासाठी केवढा मोठा जर्नी आहे त्याची मला कल्पना आहे. पण मी त्याच्याबद्दल येणारच आहे. पण त्याच्या आधी पहिला प्रश्न मी रेणुकाताईंना विचारतो, कारण रेणुकाताईंनी आजवर अनेक उत्तम दिग्दर्शकांवर काम केलं आहे. भारतातल्या खूप चांगल्या दिग्दर्शकांवर काम केलं आहे. त्यामुळं मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की क्षितिजची ही पहिलीच फिल्म आहे. कसा वाटला तुम्हाला तो? कसं त्याचं काम, एकंदरीतच माणूस म्हणून तो आणि एक लेखक दिग्दर्शक म्हणून त्याची कशी ग्रोथ वाटली तुम्हाला? मला सर्वप्रथम म्हणजे क्षितिजचा खूपच म्हणजे अभिमान वाटतो की एकतर लेखक म्हणून मी पण त्याची पहिल्यापासून फॅन होतेच. आणि त्यांनी जेव्हा ही पटकथा मला ऐकवली तेव्हा मला खूप आनंद झाला की त्यांनी माझा विचार केला ह्याच्यासाठी. आणि एक दिग्दर्शक म्हणून मला असं वाटतं की नरेशनच्या वेळेलाच त्याच्या ज्या कल्पना होत्या ना, त्यातून मला असं वाटलं की हा नक्कीच खूप उमदा दिग्दर्शक असणार. आणि अनुभवही तसाच होता. कारण एक लेखक म्हणून आपण नाहीतर एक आपली पटकथा किंवा त्याच्यातले जे संवाद आहेत ते अगदी कवटाळून बसतो. तर तसा नसून तो अत्यंत असा खूप काम केलेल्या दिग्दर्शकासारखं त्यांनी त्या पटकथेकडे फक्त एक पाया म्हणून पाहिलं आणि त्याच्यानंतरच्या अनेक गोष्टी त्यांनी उत्स्फूर्तपणे आमच्या सेटवर म्हणजे निर्माण केल्या असं मी म्हणेन. आणि त्यामुळे मला असं वाटलं की फक्त उत्तम लेखकच नाही पण फारच उत्तम दिग्दर्शकसुद्धा आहे. आणि पदार्पणाचं दिग्दर्शन आहे असं मला कुठेही वाटलं नाही. म्हणजे जाणवलंच नाही. पहिल्यापासूनच त्याचं इतकं व्हिजन क्लिअर होतं ना. आणि तेच हवं असतं कुठल्याही अभिनेत्याला की एक क्लॅरिटी असली की आपल्याला कळतं की आपण हे बरोबर करतोय, चूक करतोय, कुठे आपण करायला पाहिजे, किती करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या इतक्या क्लिअर होत्या डोक्यात की त्यांनी तो चित्रपट मला वाटतं अनेकदा आधीच पाहिलं आहे आणि ते फक्त आता त्याला ते साकार करायचं होतं आमच्याद्वारे. तर ते त्यांनी तसं केलं आणि मला खूप फायदा झाला त्याच्या संवेदनशीलतेचा. म्हणजे अनेक आमचे डिस्कशन्स त्या पात्राच्या बाबतीत किंवा त्या सिच्युएशनच्या बाबतीत नव्हतेच. अनेकदा आम्ही वेगळ्याच गोष्टी डिस्कस करायचो आणि त्याचा मला उपयोग व्हायचा सीन करताना. त्यामुळे खरंच खूप अभिमान वाटतो मला क्षितिजचा आणि खूप चांगला दिग्दर्शक. आणि मी वाट पाहते त्याचं. हे 12 डिसेंबर तर आहेच, खूप उत्सुक आहे. पण पुढचं पण जे काय काम असेल त्याबद्दल मला खरंच उत्सुकता आहे. ओके. आणि मला आता क्षितिज तुझ्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की ह्या क्षेत्रात जी कोण व्यक्ती येते ती हळूहळू काम करत जाते पण तिचं अल्टिमेट गोल असतं ते दिग्दर्शक व्हायचं. प्रत्येकाला तसं वाटत असतं, तेव्हा तुलाही ते वाटत असणार. पण अशी कोणती मोमेंट तुझ्या आयुष्यात आली की मला आता दिग्दर्शक व्हायलाच हवं आणि मी दिग्दर्शक झालो तरच माझे विषय अधिक चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोचेल असं तुला वाटलं? नाही, मला एक तर सगळ्यात आधी थँक्यू. आपण एवढी वर्ष आपली ओळख आहे. आणि रेणुकाताई, गंमत अशी आहे की पत्रकारितेच्या दिवसांपासनं मी त्यांचं काम बघतोय, फॉलो करतोय आणि एक म्युच्युअल रिस्पेक्ट, अंडरस्टँडिंग खूप छान आहे. आणि काही माणसं प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला एक हँड होल्डिंग करतात, तुमचा मागोवा घेत असतात की हे नीट चाललंय ना या माणसाचं. तर त्यापैकी सर एक आहेत. आणि दिग्दर्शन करायचा विचार पहिल्यापासून होता पण सगळ्यात जास्त घाबरवणारी गोष्ट पण तीच होती. कारण जसं मगाशी रेणुकाताई म्हणली की त्याच्यामध्ये फक्त क्रिएटिव्हिटी नसते, त्याच्यामध्ये एक मॅनेजरियल स्किल ही पण गोष्ट असते. म्हणजे एकाच वेळेला दिग्दर्शक हा ऑन्ट्रप्रेनर पण असतो, HR वाला पण असतो, चहा देणाराही असतो, नर्सही असतो, सगळं असतं. तर आपल्याला हे सगळं घ्यायला एक तर जमेल का, धाडस हे जमेल का? आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे मी पहिल्यांदाच बोलतोय ते असं आहे की बऱ्याच वेळेला ना दिग्दर्शक होताना तुम्हाला खूप दोर कापून टाकायला लागतात. म्हणजे मी लेखक असताना मला काही लोकांनी सल्ला दिला होता की तू काही कर पण दिग्दर्शक होऊ नकोस. तर मी म्हणलं की का? तर ते म्हणाले की नाही, मग तुझी लिखाणाची कामं जातील, किंवा गीतकार आहेस तर तू दिग्दर्शक होऊ नकोस, नाही तर तुझी याची कामं जातील. पण मी त्याला एक काउंटर स्वतःला असं विचारला की जर आपण ज्यांना आदर्श मानतो असे जावेद अख्तर आणि गुलजार आहेत,
त्यांची कधी कामं कमी झाली का, त्यांनी पटकथा लिहिली म्हणून गाण्याची कामं कमी झाली किंवा त्यांनी दिग्दर्शन केलं म्हणून गाण्याची कमी, असं कधीच झालं नाही. कारण त्याच्यात एक सेल्फ अश्युरन्स होता की मी जे काम करीन ते मी माझ्या पद्धतीने चांगलं करीन. आणि तो ॲश्युरन्स मिळेपर्यंतचा खरं तर तो झगडा होता की त्यात आर्थिक स्थैर्य हा एक मुद्दा होता की तुम्ही 7-8 महिने सगळं सोडून एक काम करताय, प्लस अशी गोष्ट सांगताय जी काही तुम्हाला रूढार्थाने व्यावसायिक गणितामधली नाही आहे, ती तुमच्या मनातली गोष्ट आणि ती तुम्हाला लोकांना सांगायची. अशा अनेक दोलायमान स्थितींमधनं हा प्रवास 7 वर्ष खरं तर चालू होता. आणि एका पॉईंटला जेव्हा मला असं लक्षात आलं की आपली गोष्ट सांगण्याची जी तडफड आपल्याला आहे ती समोरच्याला असेलच असं नाही, आणि त्याच्यामध्ये समोरच्याची चूक काहीही नाही. त्याच्या प्रायोरिटी लिस्टवर कदाचित आपण आत्ता 4 नंबरला आहोत, पण आपण स्वतःच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये 1 नंबरला येऊ शकतो का? आणि जर असू तर आपण त्या पाण्यात आत्ता उडी मारायला पाहिजे. म्हणजे ती एक म्हण आहे ना की तुम्ही उशिरा उडी मारून पाणी कमी थंड होणार नाही आहे, पाणी तेवढंच थंड असणार आहे. तसंच मला ते वाटलं आणि म्हणून ती त्यावेळेला उडी मारली. बरं, ह्या चित्रपटाची टॅगलाईन पोस्टरवर दिसते आपल्याला, आईला माहीत असतं. तर मला तुमच्याकडून तुमच्या दोघांचाही तुमच्या आईबद्दलचा जो बॉन्ड आहे तो थोडा जाणून घ्यायचा आहे. आणि आणखीन एक गोष्ट मला तुमच्याकडून अशी हवी आहे की तुमच्या आईला तुमच्याबद्दलची आजवरची माहीत नसलेली गोष्ट कोणती आहे की जी तुम्ही आज या मुलाखतीद्वारे आपल्या प्रेक्षकांना किंवा तुमच्या आईपर्यंत सुद्धा ती पोचू शकते. बापरे, आईला माझ्या बाबतीत सगळ्याच गोष्टी माहीत आहेत. म्हणजे माझ्या आधीच तिला माहिती असते, म्हणून ते अशी खरंच कोणतीच गोष्ट नाही आहे जी माझ्या आईला माहीत नाही आहे माझ्या बाबतीत. म्हणजे मी घाबरलेली असते, मला अनेक प्रश्न पडतात, तेव्हा आईलाच माहिती असतं. खरं म्हणजे मी आईबरोबरच शेअर करत आलेली आहे, त्यामुळे अशी मला तरी आता सुचत नाही आहे कुठली अशी गोष्ट. पण मला वाटतं की आईचं आणि माझं नातंच मला वाटतं इतकं घट्ट नातं आहे ना की ते लहानपणापासून, म्हणजे मला अर्थात आदर भावनेने मी बघायचेच आईकडे, कारण ती फक्त माझी आई नाही तर एक अत्यंत चांगली लेखिका, समीक्षिका अशी सुद्धा होती. आणि त्यामुळे तिच्याबद्दलचा आदर तो माझ्यापर्यंत पोचलेला आहे लहानपणीसुद्धा. अनेकदा मला इरिटेशन पण व्हायचं त्याचं की अरे हं ठीक आहे, पण बेसिकली तू आमची आई आहेस. पण आणि तिलाही तेच नातं सगळ्यात जास्त आवडायचं. त्यामुळे ते मला असं वाटतं की तिने आम्हाला प्रायोरिटाईज केलं, ह्याचं धन्यता मी अजूनही, म्हणजे ते ऋण नाही मी फेडू शकत कधीच आईचं. पण ती फक्त आई नाही, म्हणजे फक्त शिस्त नाही, शिस्त तिने खूप लावली, अजूनही लावते. पण मला असं वाटतं की तिने एक मैत्रीण म्हणून, एक बहीण म्हणून, एक फिलॉसॉफर म्हणून, एक जीवन दर्शन, दिशा देण्याची जी एक गोष्ट असते ती तिने नेहमीच केलेली आहे. आणि निर्णय आम्हाला घ्यायला लावलेत. लहानपणापासून निर्णय तिने आमच्यावर सोडले. आणि तिला नेहमीच वाटायचं की आम्ही चुकलो तर त्यात काही वाईट नाही, गैर नाही. चूक ही चूक नसते, ती एक शिकण्याचा मार्ग असतो आणि त्या शिकण्यातूनच तुम्ही अजून परिपक्व होत जाता. तर ती जी शिकवण आहे आईची, ती मला आजपर्यंत फार महत्त्वाची वाटते. आणि ती माझ्या आयुष्यात, माझं आयुष्य सुखकर करण्याच्या मागे ही जी शिकवण आहे ती फार महत्त्वाची ठरली आहे. तर मी म्हणेन की आईचं आणि माझं नातं हे, म्हणजे खरं म्हणजे मी बोलू लागले तर मग ते मी सांगू, म्हणजे तुम्हाला जाणवत असेल की मी किती बोलू शकते तिच्याबद्दल. पण येस, म्हणजे मला एकच सांगा, आईला तुम्ही कधी असं पहिल्यांदा कधी सांगितलं की मला ॲक्ट्रेस व्हायचं आहे, मला सिनेमा आणि नाटकात काम करायचं, आणि त्याच्यावरची तिची काही रिॲक्शन होती का? हे नक्कीच मी म्हणेन की सर्कस मालिका केल्यानंतर मी जी परत आले, ती आईला अपेक्षित होतं की मी आता 1 वर्षाचा गॅप घेतला तर आता PhD कडे वळेन. पण मी PhD न करून मी व्यावसायिक अभिनेत्री बनणार हे जेव्हा तिला सांगितलं तेव्हा तिला छोटासा धक्का बसला आणि तिला जरा वेळ लागला त्यातून बाहेर पडायला. पण शेवटी तिनेच हे विश्व आमच्यासाठी खुलं केलं होतं. नाटक क्षेत्र म्हणा किंवा चित्रपट हे क्षेत्र म्हणा, वास्तुशिल्प म्हणा, कुठल्याही कला संस्कृतीची जी दालनं आहेत ती तिनेच आमच्यासाठी मोकळी केली होती. त्यामुळे तिला असं
2-3 दिवसानंतर वाटलं की नाही, हे जर तिला खरंच मनापासून करायची इच्छा आहे तर तिला अगदी मोकळेपणानं आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि ते तिने अगदी कधीही हे न बोलता तिने प्रोत्साहन दिलं आहे मला की तू PhD केली असतीस खरं तर मला आवडलं असतं, पण मला माहिती आहे की तिला तेही आवडलंच असतं की मी PhD करून मग प्रॅक्टिसिंग डॉक्टर किंवा काउन्सिलर झाले असते तर तिला आवडलंच असतं. पण ह्याचाही तिला पूर्णपणे अभिमान आहे, कारण ह्यामध्ये सुद्धा म्हणजे एकटीने काहीतरी प्रयत्न करून स्वतःचं स्थान कमवणं हे पण काही कमी गोष्ट नाही आहे. त्यामुळे तिच्या लेखी सुद्धा ही अभिमानास्पद गोष्ट आहे. नाही, आईला माहिती आहे तर असतंच सगळं. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की इथे दिवस टेन्शनमध्ये गेला तर तिचा दुसऱ्या दिवशी सकाळी फोन असतो आणि ते म्हणते काल मला ना जरा असं हे वाटत होतं. तर ते काय, ते टेलिपॅथीच आहे, ती काय तरी कनेक्शन आहे ते. आणि दुसरं एक गोष्ट जी मी तिला म्हणतो कधी कधी, पण रोज जी मला जाणवते की ऑब्व्हियसली मी वेगळ्या शहरात असल्यामुळे तिच्या हातचं जेवण मी खूप जास्त मिस करतो कधी कधी. आणि काय होतं की त्याची किंमत तुम्हाला वेगळ्या शहरात गेल्याशिवाय कळत नाही. म्हणजे तुम्ही कितीही बाहेरचं खा, कितीही तुम्ही काही करा, पण ते जे तुमच्यासाठी खास बनवलेलं असतं ना, त्याची सर जगातल्या कुठल्याच पदार्थाला कधीच येऊ शकत नाही. तर त्यामुळे त्याचं एक प्रचंड मोठं बॉन्डिंग ओव्हर फूड हा आमचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ती खूप सुगरण आहे. आणि आता उलटं असं होतं की मी काहीतरी करून तिला घालतो, तिला त्याचाही खूप अभिमान वाटतो की मुलगा स्वयंपाक शिकला आपला वेगळ्या शहरात जाऊन. दोन्ही गोष्टी सांग, आईचं तुला काय आवडतं आणि तू आईला काय खाऊ? नाही, आईचं मला उकडीचे मोदक तिचे खूपच प्रसिद्ध आहेत. म्हणजे ती अनेक जणांनी, मित्रमैत्रिणींनी, माझ्या अनेक सेलिब्रिटीजनी ते मागून खाल्लेले आहेत. आणि दर गणपतीला तिच्या ऑर्डरी ठरलेल्या असतात. आणि मी तिला आता जे काही करून खायला घालतो त्याच्यात मी अजिबात काही फॅन्सी बिन्सी करायला जात नाही. कारण मला असं होतं की आपल्याला कोणाला दाखवायचं आहे, म्हणजे आपण काय आईला इम्प्रेस करणार आता. हां, म्हणजे पास्ता बिस्ता करून तिला आता काय इम्प्रेस करणार आपण. तर मी असंच बनवतो जे तिला आवडेल, तिचा कम्फर्ट फूड असेल आणि तिला आत्ता खाता येईल. म्हणजे छोले असतील, एखादी पनीरची भाजी असेल, उसळ असेल एखादी चांगली, किंवा मिसळ असेल. तर ह्या कशा गोष्टी आहेत, ह्या त्यांच्या कम्फर्टच्या गोष्टी आहेत आणि त्यांना आपल्याबरोबर एकत्र बसून त्या खायला आवडतात. अशा गोष्टी मी बनवतो. आणि मलाही, माझंही फार स्वयंपाक न येणं उघडं पडणार नाही असं. म्हणजे इन्स्टंट मिसळ मसाला हा एक मिळाला की तुम्हाला काही फार वाटण बिटण करायची गरज नाही. तर ते थोडं हँडी नेचर ऑफ स्वयंपाक जे आहे ते मला चांगलं जमलेलं आहे. तर त्यामुळे तिलाही त्याचा आनंद आहे. आणि तिला ह्याची मजा वाटते की आता मी जेवण झाल्यानंतर माझं ताट उचलून स्वतः धुतो वगैरे. ते तिला अजिबात आवडत नाही. म्हणजे तिला असं होतं की तू कुठनंही शिकून आलास, याला काय. तर मी म्हणलं अगं आता झालं मुंबईत असंच, मी म्हणजे आता लग्न झालं आहे म्हणून आता आमच्याकडे बाई येतात आणि ते सगळं आहे. पण पूर्वी जेव्हा बॅचलर आम्ही राहायचो तेव्हा प्रत्येकाला ती एक शिस्त लागलेलीच होती. तर आणि त्याचं महत्त्व म्हणजे अगदी छोटं तुम्हाला मी उदाहरण सांगतो की आमच्या घरामध्ये लहान घर असल्यामुळे एकत्र कधीच जेवायला बसणं व्हायचं नाही, कारण तेवढी जागाच नसायची. तर प्रत्येक जुन्या घरामध्ये कसं असायचं की तुम्ही पुरुष माणसं आधी जेवायला बसा, मग बायका बसतील. जेव्हा आमचं रिडेव्हलपमेंट होऊन फ्लॅटमध्ये आम्ही राहायला आलो तेव्हाही माझ्या लक्षात आलं की 2 वर्ष हेच चाललंय की अरे नाही, तुम्ही आधी बसा, मी गरम गरम वाढते. मी हट्टाने डायनिंग टेबल मी आणि माझ्या भावानी घेतलं. आणि ते केवळ ह्याच्यासाठी घेतलं की तू येऊन आमच्यावर आधी जेवायला बस. मुद्दा असा आहे की ती आता येऊन त्याच्यावर वाढते. तिचं म्हणणं असतं की नाही, मी तुमचं होऊ दे, मी नंतर. तर मी म्हणलं ते त्याच्याबद्दल नाहीच आहे, तू येऊन जेवायला इथे बस. तर ही छोटी छोटी ज्या टप्पे आहेत ना तुमच्या नात्यातल्या प्रगतीचे, ते तुम्हाला असे लक्ष देऊन गाठावे लागतात. तर त्यातला तो एक डायनिंग टेबल हा आमच्या घरातला एक तो छोटासा टप्पा आहे की ती आमच्याबरोबरच जेवायला बसली पाहिजे. आणि ते आपल्याकडे वर्षानुवर्षाचे कंडिशनिंग आहे की बायका जरा नंतर बसतील, कशाला बसू दे की त्यांना पण आपल्याबरोबर, काय फरक पडतो. तर ते थोडंसं मला चेंज करता आलं, ह्याचं बरं वाटतंय. बरं, मला सांग, तू हा सिनेमा लिहिलाय आणि लेखकाला आपण कोणती कलाकृती लिहिताना ज्या आपल्या व्यक्तिरेखा असतात त्या दिसायला लागतात. हो. तेव्हा मला अगदी स्पष्ट सांग की हा सिनेमा लिहिलास त्यावेळी आता जी रेणुकाताईंनी जी रोल केलाय त्याच तुला दिसल्या होत्या? हो हो हो, 1,00,000%, 1,00,000%. आणि माझं काय, मी कुठलंही काम केलं, आता 2 स्पेशलमध्ये पण जितू गिरिजा होते, भूमिकामध्ये सचिन सर आहेत. ज्या वेळेला लिहिल्यानंतर मला जी व्यक्ती वाटतेय, माझं पहिलं इन्स्टिंक्ट असतं मी त्यांना मेसेज करतो. मी त्यांना मेसेज करतो की मी असं एक गोष्ट लिहिली आहे, मला त्याच्यासाठी तुम्ही दिसताय, तर मी एकदा तुम्हाला हे ऐकवतो. सेम म्हणजे रेणुका, हो हो हो, मी तसंच. आणि ह्याला 6 वर्ष झाली.
म्हणजे 2019ला मी तिला ऐकवली गोष्ट, 18-19ला. आणि मला आय लाईक टू कीप देम इन्व्हेस्टेड, की ते पण इन्व्हेस्टेड आहेत, ते पण स्वतःतलं काहीतरी शोधतायत, विचार करतायत पात्राचा. कधीतरी एखादी अशी म्हणजे रेणुका ते मला कधीतरी आर्टिकलचे फोटो पाठवायची, कारण हे त्या आपल्या फिल्मशी रिलेटेड अशी एक गोष्ट आहे बरं का इकडे झालेली. सो मजा हीच असते की तो फक्त 20-25 दिवस शूटचा खेळ नाही आहे, तो त्याच्या आधी इमोशनली एकमेकांबरोबर सहप्रवासी होण्याचा आहे आणि मग एकत्र एक उद्दिष्ट गाठण्याचं आहे. सो ह्या गोष्टी मी मागे म्हटलं तसं मला नटांबरोबर, चांगल्या नटांबरोबर हा प्रवास वेळोवेळी करायला खूप आवडतं. म्हणजे आताही पुढचं काही काम आहे तर त्या नटांना ऑलरेडी मी मेसेज केलेत की 2 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील माहीत नाही, पण मला तुम्ही दिसताय. तर काय होतं की त्यांनाही तो उत्साह तयार होतो की मी या कॅरेक्टरसाठी काहीतरी करतो. नाही, त्या मेसेजला उत्तर होतं कधी वाचूया. हां, म्हणजे तेव्हा रेणुकाताई होती आणि निपुण तेव्हा डोक्यात होता. नाही, मध्ये एक तर पॅन्डेमिक हा एक मुद्दा झाला आणि दुसरं असं की ही गोष्ट पण अशी होती जी मला चॅलेंज करत होती की टेक्नॉलॉजिकली मलाही खूप गोष्टी शिकायच्या होत्या. सो ही आपली पहिल्यांदा मराठीमध्ये अशी फिल्म असेल, मला माहिती आहे हे पालुपत खूप लोक वापरतात की पहिल्यांदा मराठीत, पण इथे ॲक्च्युली असं आहे की याच्यात हां खूप वेगळी आहे फिल्म. सेटवर आम्ही खूप मजा केली आणि सगळे वेडे एकत्र आले होते. ही 4 प्रमोशनची जी वाक्य आहेत ती बाजूला ठेवून हां नाही, याच्यामध्ये अमेय पांगारकर म्हणून एक जण आहेत जे स्वतः AIचे खूप मोठे एक्सपर्ट आहेत आणि जे आत्ता भारतभर AIची वर्कशॉप्स घेतात. ते पहिल्यांदा एका फिल्मला AI कन्सल्टंट म्हणून आलेत आणि त्यांनी आणि त्यांच्या 10 जणांच्या टीमने मिळून या फिल्मसाठी AIचा सगळा बेस तयार केला आहे. आणि जो बेस अभिनय आणि ऋता हे 3 आठवडे क्लास लावून शिकलेत. म्हणजे त्यांना आज तुम्ही विचारलं ओव्हरफिटिंग म्हणजे काय, तर ते तुम्हाला उत्तर देतील. हां, म्हणजे इतका त्यांचा अभ्यास त्याच्याबद्दल झालेला आहे किंवा त्याची लँग्वेज काय वापरलेली आहे, त्याचा हार्डवेअर इंटरफेस काय आहे, हे सगळं त्यांना माहिती आहे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा. सो हा त्याच्यातला एक टेक्नॉलॉजी हा फार मोठा अँगल आहे, बिकॉज आपल्या महाराष्ट्रामध्ये 13 ते 14 लाख मुलं इंजिनिअरिंग शिकतात. पण इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलांचं आयुष्य, त्यांचं स्ट्रगल, त्यांचं यश, त्यांच्या भावना, त्यांचे प्रोजेक्ट्स याच्याबद्दल बोलणारा सिनेमाच नाही आहे. याच्याबद्दलची एकही कलाकृती तुम्हाला सापडणार नाही. तर उत्तर ही जेवढी आई मुलाची गोष्ट आहे तेवढीच ती त्या मुलाची पण आहे आणि तो एक काहीतरी बनवू पाहतोय, प्रोजेक्ट आहे, प्रोटोटाईप आहे, त्याचं काय होतंय, त्याचं काय म्हणणं आहे, याच्याबद्दल सुद्धा ती फिल्म आहे. तसंच ऋताचं जे पात्र आहे ते जेनझी कॅटेगरीत आहे. तर आत्ता आपल्याकडे लाखो करोडो मुलं जेनझी आहेत, पण मराठी सिनेमात कुठे जेनझी? तर तसं पहिल्यांदा पात्र एक जेनझी पात्र जे मला सुद्धा चक्रावून टाकते लेखक म्हणून. म्हणजे असं होत नाही की मी लिहिलंय म्हणून मला सगळं हवं आहे ते मला पण म्हणते की हे आम्ही नाही बोलत, हां हे आम्ही नाही लिहित, आमचं एक्सप्रेशन वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला एवढ्या हिरोला लाथा मारणारी हिरोईन कुठल्याच पिक्चरमध्ये सापडणार नाही, कारण ती त्याला फक्त लाथा मारत असते पिक्चरमध्ये आणि तिची एक्सप्रेशनची लँग्वेजच ती आहे. कारण ती कराटे खेळत, हां एक्झॅक्टली, ती लहानपणी कराटे खेळणारी मुलगी आहे. सो तिला काही झालं की एवढंच माहिती की याला लाथ घालायची पहिले. तर असं ती 3 इंटरेस्टिंग कॅरेक्टर त्याच्यामध्ये एकत्र आलेली आहेत. खूप मस्त आणि वेगळी माहिती तुझ्याकडून मिळते. मला आणखी थोडा एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि त्याचं उत्तरही जाणून घ्यायचं आहे. आपल्याला आयुष्यात अनेक प्रश्न पडत असतात आणि रोज नवीन पडत असतात. काहींची उत्तरं मिळतात, काहींची उत्तरं मिळत नाहीत. पण असा कोणता प्रश्न तुमच्या आयुष्यात आला आहे का किंवा तो प्रश्न मनात रुतून बसला आहे का की ज्याचं उत्तर अजूनही तुम्हाला मिळालेलं नाही आहे आणि ते कधी एकदा मिळेल असं तुम्हाला झालं आहे किंवा वाटतंय आत्तापर्यंत? आपण का आहोत हा प्रश्न मला सतत पडतो. म्हणजे मी जरा मोठी झाल्यानंतर पडायला लागला. आधी आपण इतके आत्मकेंद्रित असतो की सगळे प्रश्न भेडसावत नाहीत आपल्याला. पण नंतर की आपण का आहोत, आणि मला नाही वाटत की मला ह्याचं उत्तर मिळेल, पण हा शोध आहे आणि तो कंटिन्यूस शोध राहणार माझा. मला मजेशीर सांगायचं झालं तर एक प्रश्न रोजच पडतो ज्याचं उत्तर रोज मिळत नाही, म्हणजे पार्किंग कुठे मिळणार. कधीच म्हणजे रोज शोधतो मी, पण गाडी काढली की रोजचा प्रश्न पहिलाच असतो बाबा कुठे मिळणार. आणि काम करत असताना रोजचा एक प्रश्न स्वतःला असं विचारणार होतो की आपण बदललो तर नाही होत, आणि जर आपण बदललो तर आपण कशासाठी बदललो आहे आणि ते चांगलं आहे का वाईट आहे, हा प्रश्न रोज डेफिनेटली स्वतःला विचारणं होतं. आता तर ही फिल्म रिलीज होती आहे, पण तू ज्या पद्धतीने बोलतोयस, तुझ्याकडे जेवढे विषय आहेत, आम्हाला नक्की खात्री आहे की आता तुझ्याकडून सततच आम्हाला चित्रपट यायला आहे. कसा पुढचा प्रवास बघतोय स्वतःचा?
नाही, मी म्हटलं तसं ते टप्पे मी त्या प्रवासापुरतेच आखतो, तुम्हालाही माहिती आहे. कारण काय होतं, आपण खूप जास्त पुढचा विचार करतो एका गोष्टीवर अवलंबून राहून. मागे मी अशा 1-2 चुका केल्या होत्या की मला असं वाटलं होतं की हे झाल्यानंतर ते होईल, तर ते होतानाची मजाच मी घेतली नाही. तर मला असं वाटलं आत्ता मला ना उत्तर एक छान रिलीज व्हायची, लोकांनी तो पाहायची, अनुभवण्याची एक मजा घ्यायची, आणि त्याच्यानंतर मला अजून कुठली तरी माझ्यातली जी गोष्ट आहे जी लोकांना सांगायची, ती परत शून्यावर येऊन शांतपणे तेवढ्याच तडफेने सांगायची. तर त्याच्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ह्या प्रोसेसची पूर्ण मजा घेणं, आणि दुसरं म्हणजे मजा घेतल्यानंतर त्याचं कुठलंही बॅगेज न घेता पुढचा सिनेमा करणं. कारण असं एक फेमस सेईंग आहे की पहिली फिल्म करणं सोपं असतं, दुसरी करणं अवघड असतं. असं मी बऱ्याच दिग्दर्शकांकडून ऐकलं आहे की फर्स्ट फिल्म इज गुड, म्हणजे तुमच्याकडे असं एक पॅशन आणि असतं, पण दुसरी फिल्म करायला तुम्हाला खूप धडाडी लागते. तर आता ती हे झालं की मग त्या दुसऱ्या फिल्मच्या धडाडीकडे जायचा विचार आहे. जी तू आता भीती बोलून दाखवलीस, तू दिग्दर्शक झालेला आहेस, त्यामुळे अनेकांना असं वाटत असेल की आता क्षितिज पटवर्धन गीतकार आमच्या सिनेमासाठी गाणी लिहिणार नाहीत का, संवाद लिहिणार नाहीत का, अशांसाठी तुझं काय उत्तर आहे? मी उत्तर माझ्या कामांमधनं केलेलं आहे. मी ह्याचं प्रमोशन करत असताना पण एका नाटकासाठी आता गाणं लिहिलं, एका ॲडसाठी गाणं लिहिलं. कारण काय आहे, मी मागे पण म्हटलं की वर्षातनं समजा 12 सिनेमे करत असाल तुम्ही 12 सिनेमे दिग्दर्शित नाही करत आहात, तुम्ही एकच सिनेमा दिग्दर्शित करताय. मग इतर 11 सिनेमांना छान बनवण्याचं काम तुम्ही का नाही करू शकत? म्हणजे तिथे तुम्ही गीतकाराच्या भूमिकेत जाऊन काम का नाही करू शकत? एखाद्या हिंदी सिनेमाला तुम्ही पटकथा संवाद लिहिताय, हे का नाही करू शकत? काय होतं, तुम्ही एकदा डिरेक्टर म्हणून इगोमध्ये गेलात ना की आता मी इथपर्यंत पोचले आणि आता मी कसं याच्या खाली उतरू, की आता मी कसं हे करू, तर मग दॅट इज अ बॅड स्पेस इज वॉट आय फील. म्हणजे आता आपल्याकडे उदाहरण आहे की रेणुकाताई स्वतः इतकी उत्तम दिग्दर्शिका आहे, पण ती इतकं चांगलं काम करते इतक्या लोकांबरोबर बिकॉज ती कोलॅबरेशनमध्ये बिलीव्ह करते. आणि जेवढं तुम्ही जास्त कोलॅबरेशनमध्ये बिलीव्ह कराल तेवढं तुम्ही माणूस म्हणून अजून समृद्ध नाही का होणार? कारण मी आज जर समजा असं म्हणालो की नाही मला गीतकार म्हणून नाही काम करायचं आहे, तर मी इतक्या चांगल्या संगीत दिग्दर्शकांबरोबर काम करायची संधी सोडणार ना. एक्झॅक्टली आत आहेत ती. तर त्यामुळे मला असं माझं काहीही असं म्हणणं नाही की आता मी दिग्दर्शक झालो आहे तर मी काही गाणी लिहिणार नाही किंवा मी डायलॉग्स लिहिणार नाही, असं अजिबातच म्हणणं नाही. तेवढं पोटंट, तेवढं चांगलं जर काही मिळालं तर डेफिनेटली लिहिलं, आणि लिहितोच आहे इनफॅक्ट. आणि तुम्ही स्वतः उत्तम दिग्दर्शक आहात, तुम्हाला क्षितिजमधल्या एक दिग्दर्शक म्हणून कॉमन गोष्टी तुमच्यात आणि त्याच्यात कोणत्या कॉमन वाटल्या आणि कोणत्या गोष्टी वेगळ्या आहेत वाटल्या? दोन्हीची उत्तरं द्या. वेगळ्या अशा खूप नाही वाटल्या खरं तर. कॉमन अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या म्हणजे एक वातावरण खेळीमेळीचं असावं किंवा एका पद्धतीची एक संवेदनशीलता असावी सेटवर, सगळ्यांची वागणूक जी आहे ती कुठेही मी दिग्दर्शक म्हणून मी खूप ग्रेट आणि तुम्ही जर स्पॉटचं काम करत असाल तर तुम्ही फार कमी, असं कुठे नाही. एक समानतेचं वातावरण जे मला खूप आवडतं ठेवायला माझ्या सेटवर. आवाज फार नाही, तेही खूप साम्य आहे आमच्या दोघांमध्ये. आणि प्लस अभिनेत्यांबरोबरच नाही तर आपल्या DOP बरोबर, आपल्या प्रोडक्शन डिझायनर्स बरोबर, सगळ्यांबरोबर एक रिकॅप आपण म्हणतो ना दिवसभराचा, ते करून मग नंतर पुढचा सीन करणं वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या डेफिनेटली मला वाटतं. त्याच्यात हे पण मला असं वाटतं की बाबा अभिनेत्यांना जर काही करायचं असेल वेगळं तर ती करण्याची पण संधी तो देतो दिग्दर्शक म्हणून. अर्थात तो तेच ठेवतो जे त्याला हवं आहे, पण ते डेफिनेटली तो असं एकदम त्याला नाकारत नाही तुमच्या सजेशन्सना किंवा. तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं समानतेच्या आहेत. आणि असं काही वेगळेपणा असं मी तर काही म्हणजे मला नाही जाणवलं. खूप छान आज आपली चर्चा झाली, खूप वेगळी माहिती तुमच्याकडून मिळाली. तर मला वाटतं की खूप महत्त्वाची फिल्म आहे, तू डेब्यू करतोयस, तर तुला खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी. आणि आपण पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. आणि मला एक या निमित्ताने हे सांगावंसं वाटेल की मी जेव्हा या क्षेत्रामध्ये आलो सुरुवातीला, तेव्हा मला कधीच असं वाटायचं नाही की लेखक दिग्दर्शकांना पण समोर बसवून प्रश्न विचारले जातात. कारण कायम आपण हे म्हणतो की इट्स अ स्टार बिझनेस, याच्यामध्ये ॲक्टर्स जास्त दिसतात वगैरे, पण मराठीमध्ये काही मोजक्या लोकांनी ज्याला महत्त्व दिलं आणि कायम मला हे सांगितलं की जर तू तेवढं चांगलं काम केलंस तर तू व्यासपीठावर असायला पाहिजे. त्याच्यापैकी एक म्हणजे डेफिनेटली सर आहेत. त्यामुळे मला कायम त्यांच्याबरोबर गप्पा मारताना मला वेगळी मजा येते, बिकॉज एक जुनं असोसिएशन आहे. आणि दुसरं असं की
समटाईम्स यू नीड समवन टू टेल यू दॅट यू डिझर्व दॅट. तर ही इज वन ऑफ दोज पर्सन. त्यामुळे सर थँक्यू सो मच. 100% नक्की. हो नक्की प्लीज नक्की 100% सर. थँक्यू. थँक्यू.